22 मेच्या रात्री सोलापूरच्या नई जिंदगी परिसरात राहणारे एक वडील मुलासाठी डायपर आणायला म्हणून घराबाहेर पडतात. पण बराच वेळ झाला तरी ते घरी परत येत नाहीत. मग विजापूर रोडवरच्या पनाश अपार्टमेंटच्या सुरक्षारक्षकांना फेरफटका मारताना अपार्टमेंटमध्ये एका तरुणाचा मृतदेह दिसतो. हा मृतदेह त्याच वडिलांचा म्हणजेच 24 वर्षांच्या सुफियान गुलाम रसूल शेखचा होता. त्याचा मृतदेह विचित्र अवस्थेत पडलेला होता. त्याचे हातपाय मोडलेले होते आणि डोक्याला गंभीर जखम झाली होती. कुणी म्हणालं त्यानं बिल्डिंगवरून उडी मारली, तर कुणी म्हणालं त्याची हत्या झाली. पण इथे एक धक्कादायक गोष्ट समोर आली. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात याच पनाश अपार्टमेंटच्या बिल्डिंगवरून उडी घेत सुनील सदारंगानी या बिझनेसमननं स्वतःला संपवलं होतं. विशेष म्हणजे सुफियान असो किंवा सुनील, या दोघांचाही पनाश अपार्टमेंटशी कोणताही संबंध नाही. या बिल्डिंगमधल्या कोणासोबत त्यांचे वाद होते असंही नाही. उलट तिथे राहणारे लोक या सगळ्याला आणि बिल्डरने घालून ठेवलेल्या गोंधळाला आधीच कंटाळून गेलेत. पण आता फक्त 3 महिन्यात घडलेल्या या दोन घटनांचे प्रकार आणि घटनांचं लोकेशन एकच असल्यामुळं सध्या सोलापुरातील पनाश अपार्टमेंटची बिल्डिंग चांगलीच चर्चेत आली आहे. या दोन्ही घटनांमध्ये झालेल्या दोन्ही मृत्यूंमागचं कारण काय, असा प्रश्न सगळ्यांना पडलाय. तर काहींनी पनाश अपार्टमेंटमध्ये भूत असल्याचा अँगलही चर्चेत आणलाय. पनाश अपार्टमेंटमध्ये स्वतःला संपवण्याचे प्रकार का घडतायत, सुनील सदारंगानी आणि सुफियानच्या मृत्यूची नेमकी कारणं काय, त्यांच्या मृत्यूंचं आणि पनाश अपार्टमेंटचं नेमकं कनेक्शन काय, या बिल्डिंगमधले लोक बिल्डरवर आरोप का करतायत, ही सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सगळ्यात आधी बोलू गेल्या 3 महिन्यात घडलेल्या दोन घटनांबद्दल. 22 मेच्या रात्री नई जिंदगी भागात राहणारा सुफियान गुलाम रसूल शेख आपल्या लहान मुलासाठी डायपर आणायला जातो असं सांगून रात्री 8 वाजता घराबाहेर पडला. पण बराच वेळ झाला तरी तो घरी परतला नाही. त्यामुळे त्याच्या घरचे काळजीत पडले. शेवटी 1-2 तासांनी त्याच्या घरच्यांनी सुफियानला फोन केला. पण हा फोन सुफियाननं न उचलता थेट विजापूर नाका पोलिसांनी उचलला. तेव्हा विजापूर रोडवरच्या पनाश अपार्टमेंटमध्ये सुफियानचा मृतदेह आढळून आल्याचं पोलिसांनी त्याच्या घरच्यांना सांगितलं. हे ऐकून सुफियानच्या घरच्यांना धक्काच बसला. पनाश अपार्टमेंटचे सुरक्षारक्षक नेहमीप्रमाणे बिल्डिंग भोवती फेरफटका मारत असताना त्यांना सुफियानचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यांनी ह्याची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. पोलिसांनी जेव्हा मृतदेहाची पाहणी केली तेव्हा सुफियानचा मृतदेह विचित्र अवस्थेत असल्याचं त्यांना समजलं. त्याचे हातपाय मोडलेले होते, तर डोक्याला मोठी जखम झाली होती. बिल्डिंगवरून उडी मारत सुफियाननं स्वतःला संपवलं असावं असं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं. सुफियानच्या घरच्यांनी सुफियान मुलासाठी डायपर आणायला बाहेर पडल्याची माहिती पोलिसांना दिली. आता सुफियान राहत असलेला नई जिंदगी परिसर आणि जिथे त्याचा मृतदेह सापडला ती पनाश अपार्टमेंट यांच्यातलं अंतर तब्बल 5 ते 6 किलोमीटर आहे. त्यामुळे फक्त डायपर घेण्यासाठी सुफियान एवढ्या लांब का आला, असा प्रश्न पोलीस आणि त्याच्या घरच्यांना पडला. पोलिसांनी बिल्डिंगचे सीसीटीव्ही तपासले आणि इतरांकडे चौकशी केली. तेव्हा सुफियान कोणाला तरी भेटायला जातोय असं सुरक्षारक्षकांना सांगून बिल्डिंगमध्ये शिरला. पण सीसीटीव्हीमध्ये तो एकटाच पायऱ्यांनी वर जाताना दिसला. त्यामुळे सुफियाननं स्वतःच बिल्डिंगवरून उडी मारत स्वतःला संपवल्याचा अंदाज पोलिसांनी काढलाय. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढचा तपास सुरू आहे. पण सुफियाननं खरंच स्वतःला संपवलं की त्याची हत्या करून त्याला खाली टाकून देण्यात आलं, असेही सवाल उपस्थित होत आहेत. सुफियानचे मित्र, आई, बायको या सगळ्यांनाच त्याने असं का केलं असं विचारण्यात आलं. पण स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या घरातलं कोणीच काहीही बोलायला तयार नाही. त्यामुळे त्या रात्री पनाश अपार्टमेंटमध्ये नेमकं काय घडलं हे कोणालाच सांगता येत नाहीये. जोपर्यंत सुफियानचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर येत नाही तोपर्यंत सुफियानच्या मृत्यूचं गूढ उलगडणं कठीण आहे. आता पनाश अपार्टमेंटमध्ये पहिल्यांदाच हा प्रकार घडलाय का, तर नाही. याआधी फेब्रुवारी महिन्यात अशीच एक घटना या बिल्डिंगमध्ये घडली होती. 5 फेब्रुवारीला विजापूर रोडवरच्या पनाश अपार्टमेंटमध्ये एक गाडी शिरली. त्यात असलेल्या सुनील सदारंगानी या व्यावसायिकानं गाडी पार्किंगमध्ये लावून पनाश अपार्टमेंटचं बांधकाम सुरू असलेला 17वा मजला गाठला. या बिल्डिंगच्या वरच्या भागाचं काम थांबलेलं असल्यानं तिथे कोणीच नव्हतं. पण खालून जाणाऱ्या एका व्यक्तीला बिल्डिंगवर काहीतरी हालचाल दिसली. एक माणूस स्लॅबच्या कठड्यावरून खाली उडी मारण्याच्या तयारीत होता. ही माहिती बिल्डिंगच्या वॉचमनला कळल्यावर तो लगेच वर गेला आणि त्यानं सुनील सदारंगानी यांना खाली आणलं. पण माझ्या गाडीची चावी वर राहिली आहे असं सांगून सदारंगानी पुन्हा वर गेले.
वॉचमन पुन्हा वर येऊ नये म्हणून त्यांनी टॉवरचा दरवाजा आतून लावून घेतला. नंतर स्लॅबच्या काठावर येऊन दोन्ही हात जोडले, कुठली तरी प्रार्थना म्हटली, पण उडी मारण्याची हिंमत होत नसल्यानं ते स्लॅबच्या काठावर झोपले आणि 1.5-2 मिनिटांनी झोपलेल्या स्थितीतच ते 17व्या मजल्यावरून खाली कोसळले. सदारंगानी यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला. विजापूर नाका पोलिसांनी पार्किंगमध्ये असलेल्या गाडीवरून सदारंगानी यांची ओळख पटवली आणि त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क करण्यात आला. आता सुनील सदारंगानी हे सोलापुरातले मोठे व्यावसायिक होते. ते मुलतानी बेकरी आणि फ्लोअर मिलचे मालक होते. एकेकाळी मुलतानी बेकरी संपूर्ण सोलापुरात प्रसिद्ध होती, पण काही वर्षांपूर्वी ही बेकरी बंद पडली आणि सुनील सदारंगानी पुण्याच्या खराडी इथं राहायला गेले. त्यांना पुन्हा सोलापुरात स्थायिक व्हायचं होतं, म्हणून फेब्रुवारी महिन्यात ते सोलापुरात आले होते, अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली. दरम्यान सुनील सदारंगानी यांनी स्वतःला का संपवलं याचं कारण तपासात समोर आलं. गेल्या काही काळापासून सदारंगानी हे प्रचंड तणावात होते. डोक्यावर कर्जाचा बोजा असल्यानं त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता. त्यांच्यावर मानसिक उपचार सुद्धा सुरू होते. कर्जबाजारीपणा आणि घरगुती वादांमुळे सुनील सदारंगानी यांनी स्वतःला संपवल्याचं कारण तेव्हा देण्यात आलं होतं. पण सदारंगानी यांच्या मृत्यूनंतर फक्त 3च महिन्यात सुफियान शेखचा त्याच पनाश अपार्टमेंटमध्ये मृत्यू झाला. मुख्य म्हणजे ज्या ठिकाणी हे दोन्ही मृतदेह सापडले ती जागा सुद्धा सारखीच असल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या 2 घटनांमुळे पनाश अपार्टमेंटबद्दल परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. हा भुताटकीचा प्रकार आहे. पनाश अपार्टमेंटमध्ये भूत आहेत, या दोन्ही मृत्यूला इथली भुताटकीच जबाबदार असल्याच्या उलटसुलट चर्चांना आता उधाण आलंय. दरम्यान सुनील सदारंगानी यांच्यावर मानसिक ताण असल्यानं त्यांनी स्वतःला संपवल्याचं समोर आलं असलं तरी सुफियानं हे पाऊल का उचललं याची कोणतीच माहिती अजूनपर्यंत तरी समोर आलेली नाही. त्यामुळे या दोन्ही घटनांचा परस्पर संबंध लावणं कठीण आहे असं सांगितलं जात आहे. त्यामुळेच सुफियानं स्वतःला संपवलं की त्याच्यासोबत घातपात झाला हे गूढ आणखीनच वाढलंय. आता पनाश अपार्टमेंटमध्ये जवळपास 90 कुटुंब राहतात. ही सगळी कुटुंब सध्या तणावात आहेत. या 2 घटनांनंतर लहान मुलं आणि महिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. या घटनांचा बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या मानसिक स्वास्थ्यावर नकारात्मक परिणाम होतोय. लहान मुलं घाबरून गेली आहेत. भीतीपोटी मुलांनी खेळणंही बंद केलंय असं तिथे राहणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे. या पनाश अपार्टमेंटमधल्या रहिवाशांकडून बिल्डरवर सुद्धा गंभीर आरोप करण्यात आले. ज्या गॅलर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडनं ही बिल्डिंग बांधली होती त्या कंपनीचा मालक अमित ठेपाडे ह्याने केलेल्या गैरव्यवहारामुळे कोर्टानं या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांना फ्लॅट खरेदी आणि विक्री करण्यावर बंदी घातली आहे. या बिल्डिंगच्या 10 माळ्यांपर्यंत असलेल्या फ्लॅट्समध्ये लोक राहत असून वरचे 7 मजल्यांचं बांधकाम हे अर्धवट आहे. मधल्या काळात अमित ठेपाडेला ईडीनं अटकही केली होती. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे आधीच खरेदी विक्रीवर असलेल्या बंदीमुळे इथले रहिवाशी त्रासलेले असतानाच या नवीन संकटामुळे इथले लोक वैतागून गेल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान येत्या काही दिवसात सुफियांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून गोष्टी स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे खरं कारण समोर येईपर्यंत पनाश अपार्टमेंटबद्दल अफवा पसरवणं बंद करावं असं तिथल्या रहिवाशांनी आणि पोलिसांनी आवाहन केलंय. पण सुनील सदारंगानी आणि सुफियान शेख या दोघांचे 3 महिन्यात झालेले मृत्यू आणि या दोन्ही मृत्यूंचं पनाश अपार्टमेंटशी असलेलं कनेक्शन याची संपूर्ण सोलापुरात सध्या चर्चा होते. पनाश अपार्टमेंटमधल्या या दोन्ही मृत्यूंबद्दल तुम्हाला काय वाटतं? या मृत्यूंमागचं नेमकं कारण काय असावं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.